जेव्हा धर्मने माता पृथ्वीला गाय रूपात आहे त्या पृथ्वी मातेला तिच्या दुःख आणि शोकाचं कारण विचारलं आणि त्यानंतर भगवंतांच्या विरहामध्येच आपलं दुःख होत आहे असं धर्माने आकलन करून माता पृथ्वीला तसं सांगितलं आणि माता पृथ्वीने पण त्याचा स्वीकार केला. तर असे भगवंत कोणाच्या कल्याणासाठी अवतरित झाले होते ते सांगताय श्लोक संख्या 34 मध्ये की भगवंत माझ्या आणि आपल्याही कल्याणासाठी या जगतामध्ये यदुवंशामध्ये अवतरित झाले होते. यो वै ममाति भरमा सुरवंश राज्ञाम अक्षोहिणी शतमपादनु ददात्मतन्त्रः त्वां दुस्तमोन पदमात्मनि पौरुषेण संपादयन् यदुषुरम्यम् अभिभ्रदंगम. हे धर्मपुरुष, या पृथ्वीच्या माझ्या मस्तकावरती सर्व नास्तिक राजांनी अत्यधिक काय केलं होतं, सैन्य समूह करून ठेवला होता आणि या भारामुळे माझ्या डोक्याला हे सर्व जड झालं होतं आणि यापासून मला अत्यंत ऊब आली होती. या प्रकारे आपल्यालाही फार कष्ट प्राप्त झाले होते कारण धर्माचा सर्वथा या आसुरी कुळांनी नाश करून टाकला आहे. त्यामुळे आपले पण 4 पैकी 3 पाय या अधार्मिक शक्तीने तोडून टाकले. त्यामुळे आपल्याला उभं राहणे सुद्धा आता कठीण झालं आहे. या पद्धतीने माझ्या कल्याणासाठी आणि आपल्याही कल्याणासाठी भगवंत यदुवंशामध्ये आपल्या अंतरंगा शक्ती सहित अवतरित झाले होते. तर असुरगणांचे हे कार्यच आहे की सर्वत्र लूटमाट करायची आणि इंद्रिय तृप्तीच्या जीवनाचा प्रचार प्रसार करायचा आणि अशा पद्धतीच्या आकांक्षाच या आसुरिक प्रवृत्ती आहेत आणि असुरगण यामध्येच फार उत्साही असतात. विशेषतः जे नास्तिक राजा आहेत आणि प्रशासनिक अधिकारी आहेत ते अत्यंत घातक अशा अस्त्र शस्त्रांचा उपयोग समाजामध्ये युद्ध करण्यासाठी करत आहेत आणि शांतीपूर्ण समाज आता शांती प्राप्त करू शकत नाही. अशा पद्धतीने सर्वथा सर्व जीवनामध्ये आता दुःखच दुःख पसरविण्यात आलं आहे. या प्रकारे माता पृथ्वी अत्यंत दुःखी आहे. अशा अत्यधिक सैन्य शक्तीला माता पृथ्वी काय समजते, बोजाच समजते आणि या बोजाचा नाश करण्यासाठीच भगवंत यदुकुळामध्ये अवतरित झाले होते. त्यामुळे या जगतामध्ये असा कोण आहे जो भगवंतांचा विरह सहन करू शकेल, हेच माता धरती सांगते. का वासहेत विरहम पुरुषोत्तमस्य प्रेमावलोक रुचिर स्मितवल्गुजल्पै स्थैर्यं समानमहरन् मधुमानिनीनां रोमोत्सवो मम यदंग्रिविटंकितायः. त्यामुळे या जगतामध्ये असा कोण आहे जो पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांचा विरह, त्याच्यापासून उत्पन्न झालेली व्यथा सहन करू शकेल. कारण भगवंत हे आपल्या अत्यंत प्रेमपूर्ण सुंदर हास्याद्वारे आणि त्यांच्या सुंदर चेहऱ्याद्वारे आणि फार गोड गोड गप्पांद्वारे, सत्यभामा अशा त्यांच्या अनेक पत्न्या आहेत, 16,108, सर्व पत्न्यांना अत्यंत आनंद देत होते आणि त्यांनी पूर्णपणे क्रोध आणि काम सदा सर्वदा जिंकलेला होता. आणि जेव्हा माझ्या मस्तकावरती अर्थात पृथ्वीवरती भगवंत चालायचे
तेव्हा त्यांचे चरण कमल हे माझ्या मस्तकावर पडल्यामुळे मी काय करायची, भगवंतांचे चरण कमल अंकित व्हायचे आणि त्यानंतर त्यामध्ये झालेल्या आनंदाद्वारे माझ्या सर्व शरीरावरती जसा रोमांच होतो, त्या पद्धतीने जो हिरवी हिरवी घास आहे, या हिरवी हिरवी घासच्या रूपामध्ये माझ्या संपूर्ण अंगावरती काय होतो, रोमांच प्रदर्शित व्हायचा. अशा भगवंतांचा आता दिव्य सत्संग आता उपलब्ध नाहीये. त्यामुळे अत्यंत विरह कातर झाली आहे असं धरती माता अनुभव करीत आहे. आणि या अनुभवाला ती आता स्मरण करत आहे धर्माने विचारल्यामुळे अधिक तीव्रतेने. अशा पद्धतीने धर्म आणि माता पृथ्वी यांचा संवाद चालू होता. आणि हा संवाद कुठे चालू होता? हा संवाद चालू होता सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती. आणि सहसा तिथे परीक्षित महाराजांचं आगमन होत आहे. तयोरेवं कथयतो पृथ्वी धर्मयोस्तदा परीक्षिन्नाम राजर्षिः प्राप्तः प्राचीन सरस्वतीं. जेव्हा माता पृथ्वी आणि धर्मपुरुष यांची या प्रकारे वार्ता चालूच होती, त्याच वेळी राजर्षी परीक्षित पूर्व दिशेने वाहणारी ही सरस्वती नदी हिच्या तटावरती तिथे पोहोचले. या पद्धतीने प्रथम स्कंदामधला परीक्षितने कलियुगाचा सत्कार कसा केला नामक 16व्या अध्यायात आपण वाचन पाठ पूर्ण केला. आता आपण श्रवण करूया अध्याय 17वा. कलियुगला दंड आणि पुरस्कार. परीक्षित महाराज जेव्हा सरस्वती किनाऱ्यावरती जिथे धर्म आणि पृथ्वी माता गौमाता रूपेमध्ये आहेत तिथे पोहोचले आणि त्यांनी आल्यानंतर काय बघितलं? सूत उवाच तत्र गोमिथुनं राजा हन्यमान मनाथवत् दंडहस्तं च वृषलं ददृशे नृपलांछनम्. सूत गोस्वामींनी सांगितलं, त्या स्थानावरती पोहोचल्यानंतर परीक्षित महाराजांनी बघितलं की एक अत्यंत नीच जातीचा शूद्र व्यक्ती आहे, ज्याने राजासारखा वेश बनवून ठेवलेला आहे आणि तो एक गाय आणि एक बैल यांना आपल्या मोठ्या लाठीद्वारे त्यांना काय करत आहे, मारत आहे. अशा पद्धतीने की त्या बैलाला आणि त्या गायीला कोणी स्वामीच नसल्या कारणाने. तर कलियुगाचं हे मुख्य लक्षणच आहे की निम्न जातीचे जे शूद्र आहे किंवा निम्न मनोवृत्तीचे जे शूद्र आहे, अर्थात ब्राह्मण संस्कृती तथा आध्यात्मिक दीक्षा याच्यापासून सर्वथा वंचित असणारे असे तथाकथित प्रशासक, राजांचा वेश धारण करणार आणि असे एक क्षत्रिय नसणारे हे शासक यांचा प्रमुख व्यवसाय काय असेल तर निर्दोष पशु यांना, जसे गाय आणि बैल आहे, यांना जाणून बुजून मारणे, त्यांचा जीव घेणे आणि त्यांच्या मांसाचं वितरण करणे. कारण आता या सर्व गायी बैलांचं कोणीही रक्षण करायला तयार नाही, खास करून वैश्य समाज. इथेही आम्हाला बघायला मिळतंय की काही दिवसांपूर्वी शेकडो असे बैल, सांड, गायी सर्व ट्रकांमध्ये भरूनच्या भरून गायब केले जातात. सगळे कसाई खाण्यात नेतात. का? कारण आता शेतकरी लोक गायी बैलांची काळजी घेत नाही आणि त्यांना वाऱ्यावरती सोडून देत आहेत. त्यामुळे त्यांचं काय होत आहे, कत्तल होत आहे. तर हे सगळे बेजबाबदार कार्यक्रम हे कलियुगाचंच लक्षण. कारण गीतेत सांगितलंय वैश्य धर्म काय आहे. कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य, शेती करणे,
गायींचं रक्षण करणे आणि व्यापार करणे. परंतु कलियुगामध्ये हे सर्व वैश्य समाज हा पतित झाला आहे. त्यामुळे गायींचे अशा पद्धतीने खाटीक खाणे सर्वत्र उघडलेत. आणि क्षत्रियांचं कार्य होतं सर्व नागरिकांचं रक्षण करणे, धर्माचं रक्षण करणे. परंतु आता कोणी क्षत्रियही नाही. तथाकथित आसुरिक प्रजातंत्र कार्यान्वित आहे. त्यामुळे आता गायी, बैल, लहान मुलं आणि म्हातारे कोणीही कोणाची काळजी इथे घेत नाही. अशा पद्धतीने कलियुगाचा हा सगळा कार्यक्रम अशा शूद्र लोकांद्वारेच प्रशासक पदावर बसल्यानंतर होणार आहे. आणि अशा पद्धतीने सर्वीकडे पापाचार चालू. अशा कलियुगाद्वारे धर्मरूपी बैल यांची कशा पद्धतीची अवस्था त्यांनी दर्शन केली परीक्षित महाराजांनी. वृषं मृणाल धवलं मेहंतं इव बिभ्यतं वेपमानं पदैकेन सीदंतं शूद्रताडितं. बैल इतका स्वच्छ सफेद होता की तो एखाद्या एकदम सफेद असणाऱ्या कमळ पुष्पासारखा दिसत होता. आणि तो शूद्र त्याला मारत असल्यामुळे तो बैल अत्यंत भयभीत झाला होता. आणि त्याला 3 पायांवरती प्रहार केल्यामुळे त्याला उभं राहणं कठीण होत होतं. एका पायावर कसा तरी थरथर करत तो बिचारा उभं राहण्याचा प्रयत्न करीत होता. आणि त्याची भयभीत अवस्था किती होती की तो त्या भयभीत अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जन करीत होता. तर कलियुगाचं हे दुसरं लक्षण सांगितलंय की अत्यंत निष्कलुषित पापरहित असणारा असा बैल, धर्मरूपी बैल, याच्यावरती असे असंस्कृत शूद्र लोक आक्रमण करीत आहे. म्लेच्छ यवन सर्व या बैलावरती आकर्षित होत आहेत. कशासाठी? त्याचं फक्त शोषण करण्यासाठी. मग भलेही तथाकथित ब्राह्मण आणि क्षत्रिय हे यांचे आता काय आहेत, संताने आहेत. परंतु हे सर्व या पद्धतीच्या आसुरिक सभ्यतेमध्येच सेवा देत आहेत. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे वाद निर्माण केले आहेत. राष्ट्रवाद, जातीवाद, हा वाद, तो वाद. आणि या सगळ्या वादांमध्ये सर्वजणांना आता एका भूताने धारण केले. त्या भूताचं नाव आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? कोणत्याही धर्माला काहीही किंमत नाही. अशा पद्धतीचा निरर्थक धर्मनिरपेक्षता हा एक धर्मच काढला आता. यामुळे आता भगवंतांनी दिलेल्या धर्माचं कोणीही पालन करायला तयार नाही. त्यामुळेच धर्माद्वारे दिलेले सर्व नियम विलुप्त होत आहेत. कोणत्याही नियमांचं पालन केलं जात नाही. त्यामुळेच धर्म हा थोडा अस्थिर झाल्यासारखा वाटत आहे आणि कसा तरी थरथर करून उभं राहण्याचा खडतर प्रयत्न करीत आहे. अशी ही गौमाता, तीही अत्यंत दुःखी आहे. तिचीही दयनीय अवस्था कशा पद्धतीने परीक्षित महाराजांनी दर्शन केली. गाम च धर्म दुखाम दीनाम भृशम शूद्र पदाहताम विवत्सामाश्रुवदनाम क्षामाम यवसमिच्छती. जरी गाय अत्यंत हा उपयोगी जीव आहे, बाह्य रूपाने पशु आहे, साक्षात 33 कोटी देवतांचा निवास हा गोमातेमध्ये होत असतो. तर खास करून मनुष्य समाजासाठी सर्वात उपयोगी जीव माणसापेक्षाही श्रेष्ठ आहे गोमाता. कारण गोमातेद्वारेच गायीचा बछडा आणि गाय अर्थात धर्मरूपी बैलाची प्राप्ती सुद्धा गायीपासूनच केली जाऊ शकते. परंतु आता अत्यंत दीन आणि सर्व गायीच्या बछड्यासहितच आता गाय दर्शन केली जात आहे. कारण गायीचा बछडाही तिच्यापासून अलग केला जातो. आणि अशा पद्धतीने
त्याच्या पायावरती आणि गायीच्या पायावरतीही अत्यंत आघात केल्यामुळे ती काय करत आहे, डोळ्यातनं अश्रुपात करीत आहे आणि अत्यंत दुखी आणि शक्तिहीन झालेली आहे. आणि ती शेतामधला थोडासा घास खाऊन कसं तरी जगण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आज समाजामध्ये सर्वत्र प्लास्टिक आणि कचरा आणि घाण करून ठेवली आहे, तर गायीलाही या सगळ्या गोष्टी खाऊन मरणासन्न अवस्थेमध्ये पडून राहावं लागत आहे. हे कलियुगाचं पुढचं लक्षण आहे. तर गायीला इतकी दुःखी अवस्था प्राप्त करण्यात आली आहे. गायीच्या दुधापासनं आपल्या मस्तिष्कामध्ये असणारे सूक्ष्म तंतू आहेत, ज्यांना न्यूरॉन्स म्हणतात, यांची चांगली व्यवस्था होते आणि उत्पत्ती होते. परंतु आजकाल हे शुद्ध दूध उपलब्ध नसल्यामुळे कोणाच्याही बुद्धीमध्ये प्रकाश पडणं फार कठीण झालंय. धर्माबद्दल काय, तर सत्वगुणी ज्ञानही प्राप्ती करण्यासाठी लोकांना आता कठीण जात आहे. का? कारण सत्वगुण नसल्यामुळे सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणातच ज्ञानाची प्राप्ती होते आणि सत्वगुण नसल्यामुळे हे ज्ञानही प्राप्त होणं कठीण झालं आहे. इथे गावामध्ये सुद्धा, खेडेगावात सुद्धा देशी गाय दिसणं कठीण झालंय. सर्वत्र विदेशी गायी किंवा तथाकथित संकरित गायी बघायला मिळत आहे, ज्यांचं पाण्यासारखं दूध कोणत्याही कामी येत नाही. सर्व प्रकारचे रोग, डायबिटीज, हृदयरोग, सगळे रोग त्या तथाकथित दुधामुळे होत आहेत. आणि गायीचं घीही, तूपही मिळणं फार कठीण झालंय. त्यामुळे सर्व जणांना मानसिक पीडा होत आहे आणि शारीरिक पीडाही होत आहे आणि सर्वांना भूत बाधा पण होत आहे. कारण जिकडे गोमाता आहे, गोमातेची गोधूळ आहे, तिथे हे सगळे पिशाच भूत येत नाही. परंतु गोमाताच नाही तर गोमातेचे बाकीच्या गोष्टीही, पंचगव्यही कुठे मिळत नाही. आणि हे न मिळाल्यामुळे सर्वत्र काय आहे, अशी भयानक अवस्था उत्पन्न झालेली आहे. तर अशी सर्व स्थिती बघितल्यानंतर परीक्षित महाराजांनी काय केलं? पप्रच्छ रथमारूढः कार्तस्वर परिच्छदम् मेघगंभीरया वाचा समारोपित कार्मुकः. धनुष्यबाणाने अत्यंत सज्जित झालेले, त्यानंतर स्वर्णजटित असा त्यांचा दिव्य रथ, याच्यावरती आरूढ झालेले परीक्षित महाराज यांनी त्या शूद्राला बघितलं आणि अत्यंत मेघासमान उच्च स्वरामध्ये गर्जना करीत गंभीर वाणीमध्ये ते त्या शूद्राशी काहीतरी बोलायला लागले. कस्त्वं मच्छरणे लोके बलाधंस्य बलान् बली नरदेवोऽसि वेषेण नटवत् कर्मणा द्विजः. अरे तू कोण आहेस? तू फार बलवान असल्याचा इथे ढोंग करीत आहेस, तरीही तू असहाय अशा गाय आणि बैलावरती का प्रहार करीत आहेस? आणि यासाठी तू इतका उद्दंड कसा झाला आहेस, जेव्हा हा सर्व प्रदेश माझ्या संरक्षणामध्ये आहे? तुझ्या परिधानावरनं तर तू एखादा देवतुल्य पुरुष, राजा बनल्यासारखा दाखवत आहेस, परंतु तुझे जे कार्य आहेत त्यावरनं कळत आहे की तू द्विज जातीच्या क्षत्रियांच्या सिद्धांताला पूर्णपणे उल्लंघन करून इथे काहीतरी तामसिक कार्य करीत आहेस. तर हे क्षत्रियाचं कर्तव्यच होतं, सर्वत्र जाऊन धर्माचं पालन कुठे होत आहे, कुठे नाही होत आहे याची शहानिशा करणे, आणि जिथे अधर्म पालन होत आहे तिथे जाऊन त्या अधर्माचा नाश करणे आणि धर्माची प्रतिष्ठापना करणे. तर हेच कर्तव्य करण्यासाठी परीक्षित महाराज इथे येऊन पोहोचलेत. तर भगवंतांची अशी कृपा असते, ज्याला धर्म पालन करण्याची उत्साह आहे तो जिथे अधर्म होतो तिथे जाऊन पोहोचतो आणि त्या अधर्माचा तो नाश करू शकतो. कारण भगवंत याच कारणासाठी या जगतात येतात. परित्राणाय साधूनां
साधू पुरुषांचं रक्षण करण्यासाठी विनाशायच दुष्कृताम, आणि जे दुष्कृती पापी जन आहेत त्यांचा नाश करण्यासाठी भगवंत प्रकट होत असतात. अशा पद्धतीने परीक्षित महाराजांनी त्या शूद्र रूपी कलिपुरुषाला दंड द्यायला सुरुवात केली. यस्त्वं कृष्णे गते दूरम सह गांडीव धन्वना शोच्यस्य शोच्चान रहसी प्रहरन वदमर्हसी. अरे धूर्त, का तू या निर्दोष गायीला मारण्याचं दुस्साहस करीत आहेस? काय तुला हे वाटतं की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भक्त गांडीवधारी अर्जुन आजा दृष्टीपथामध्ये दिसत नाही, त्यामुळे तू काहीही करू शकतो? या एकांत स्थानामध्ये निर्दोष लोकांना तू मारण्याचा प्रयत्न करीस आहेस, त्यामुळे तू अत्यंत मोठा अपराधी आहेस, आणि या अपराधासाठी आता तुला मृत्यूदंड द्यायला काही हरकत नाही. तर जो असहाय अशा लोकांवरती काहीही चूक केली नसताना, काहीही पाप केलेलं नसताना जो अत्याचार करतो, अशा महापापीला दंडित करणं हे राजांचंच कर्तव्य आहे. त्यामुळे परीक्षित महाराज आता शहानिशा करतायत, न्याय निवाडा करतायत, जाणून घेताय की खरी परिस्थिती काय आहे. त्वं वा मृणाल धवलः पादैर्न्यूनः पदाचरन् वृषरूपेण किं कश्चित् देवो नः परिखेदयन्. परीक्षित महाराजांनी बैलरूपी धर्मपुरुषाला विचारलं, अरे आप कोण आहे? तुम्ही कोण आहात? आणि आपण अत्यंत श्वेत कमळ पुष्पासारखे सुंदर दिसत आहात. काय आपण कोणी देवता आहात का? आणि आपल्याला 3 पाय अत्यंत दुखित अवस्थेत असल्यामुळे आपण एकाच पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करीत आहात, आणि आपल्या चेहऱ्यावरती अत्यंत दुःख आणि विषाद मला दिसत आहे. काय आपण बैल रूपामध्ये कोणी महान देवता आहात? आणि या पद्धतीने आपल्याला इतका क्लेश का पोचविला जात आहे? तर ज्याला दुःख दिसत आहे त्या दुःखाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न इथे महाराज करीत आहेत. न जातु कौरवेंद्राणाम दोर्दंड परिरंभिते भूतलेनोपतन्त्यस्मिन् विनाते प्राणिनाम शुचः. कुरुवंशाचे दिव्य राजे यांच्या बाहुबळाने हा पूर्ण समाज, पूर्ण राष्ट्र संरक्षित आहे. आज पहिल्यांदाच असं दिसत आहे की आपल्या डोळ्यांमध्ये अत्यंत अश्रू भरलेले आहेत आणि अत्यंत शोक करताना आपण दिसत आहात. असं पूर्वी कधीही बघण्यात आलेलं नाही. आजपर्यंत पृथ्वी तलावरती राजांच्या द्वारा अशा पद्धतीने धर्माची कधीही उपेक्षा झाली नाही की ज्यामुळे निसहाय्य निर्बल लोकांना इथे उपेक्षित केलं जाऊन त्यांना रडावं लागेल. कारण हा क्षत्रियांचा दिव्य इतिहास आहे, ज्या इतिहासामध्ये हे दर्शन केलं जातं की त्यांच्याद्वारे सर्वथा सर्वांचं रक्षण केलं जात असे. परंतु हे पहिल्यांदाच बघायला मिळतंय की कोणाला दुःखामुळे रडावं लागतंय जेव्हा एक क्षत्रिय राजा हस्तिनापुरामध्ये राज्य सांभाळत आहे. मा सौरभेयात्र शुचो वेतो ते वृषलाद भयम मा रोदीरंब भद्रम ते खलानाम महिषास्तरी. हे सुरभी पुत्र, सुरभी ही गोमातांची आई आहे आणि तिचं स्वतंत्र एक लोक पण आहे ज्याला सुरभी लोक म्हणतात. तिथे सर्व प्रकारच्या गायी निवास करीत असतात. आणि आता आपण शोक का करीत आहात? माझ्या उपस्थितीमध्ये आपण शोक करू नये.
आणि आपल्याला या अधम जातीच्या शूद्राद्वारे इतकं घाबरवण्याचा प्रयत्न केला जात, परंतु माझ्या उपस्थितीमध्ये आपण बिलकुल घाबरण्याची गरज. त्याचबरोबर हे गोमाता, जोपर्यंत माझ्यासारखा शासक ह्या जगतामध्ये अशा खलनायकांचं दमन करण्यासाठी उपस्थित आहे, तेव्हापर्यंत आपणही रडण्याची आवश्यकता नाही आहे. आपलं सर्व पद्धतीने मी कल्याण करण्यासाठी इथे उपस्थित झालो आहे. तर दोन्ही दुःखी जीवांना सांत्वना दिलेली आहे परीक्षित महाराजांनी. आणि त्यानंतर गोमातेला काय सांगताय? यस्य राष्ट्रे प्रजा सर्वास त्रस्यन्ते साध्व साधुभिः तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुर्भगो गतिः एष राज्ञां परो धर्मो यार्तानाम् आर्तिनिग्रहः अत एनं वदिष्यामि भूतद्रोहम् असत्तमम्. हे साध्वी देवी, जर राजा राज्य करीत आहे आणि सर्व लोक जर त्रस्त राहतील तर त्या राजाची ख्याती प्रसिद्धी सर्व नष्ट होईल. त्याचबरोबर त्याचं आयुष्यही नष्ट होईल आणि त्याला उत्तम पुनर्जन्म प्राप्त होणार नाही. त्याच्या परलोकाचाही नाश होऊन जाईल. तो त्यामुळेच राजा जो आहे त्याचं प्रधान कर्तव्य आहे की त्याने या जगतामध्ये जे पीडित आहे, दुःखित आहे, दीन आहेत, त्या सर्वांच्या कष्टाचा नाश केला पाहिजे. त्यामुळेच मी या अत्यंत दुष्ट व्यक्तीला आता दंड देणार आहे, अवश्य मारणार आहे. का? कारण तो दीन दुबळ्या जीवांना अत्यंत भयानक दुःख देत आहे. तर इथे भगवंत प्रेरणा देत आहे परीक्षित महाराजांना की अशा अधर्मकारी व्यक्तीला दंड दिला पाहिजे. मग त्यांनी काय केलं? को वृश्चत्तव पादां स्त्री सौरभेय चतुष्पद मा भुवं स्वादृशा राष्ट्रे राज्ञां कृष्णानुवर्तिनां. त्यानंतर परीक्षित महाराजांनी बैलाला बारंबार अशा पद्धतीने विचारलं की हे सुरभी पुत्र, तुझ्या 3 पायांवरती कोणी आघात केलेला आहे? कोणी हे तुझे पाय कापले आहेत? या राज्यामध्ये जे माझ्यासारख्या राजांनी संरक्षित आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनीच आम्हाला शक्ती दिलेली आहे धर्माचं पालन करण्यासाठी आणि धर्माचं रक्षणही करण्यासाठी. त्यामुळे आपण दुःख आपल्याला होत आहे, परंतु आता या दुःखाचा मी नाश करण्यासाठी इथे आलेलो आहे. तर कृपया आपण धीर धरा. आख्याही वृषभद्रं वह साधूनां कृतागसाम् आत्मवैरूप्यकर्तारं पार्थानां कीर्तिदूषणम्. हे वृषभ, आपण अत्यंत निरपराध आहात. आपण कोणताही अपराध केलेला नाही आणि आपण पूर्णतया इमानदार पण आहात. आपण कोणाला काही दुःख दिलेलं नाही. त्यामुळे मी तर आपला पूर्ण कल्याण करण्याचीच कामना करतो. तुमच्या समोर उभा असलेला हा जो शूद्र आहे, यानेच तुम्हाला दंड दिला आहे, दुःख दिलेलं आहे का? अशा पद्धतीने जर मला हे पूर्ण तुम्ही सांगितलं नाही तर मी आपलं रक्षण कसं करेन? त्यामुळे पृथ्वीचा पुत्र अर्थात अर्जुन, जे माझे दादा आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने यश प्राप्त केले धर्माचं रक्षण करून, त्या यशाला मी कलंकित करू इच्छित नाही. त्यामुळे मला सर्व माहिती सांगा ज्याच्याद्वारे मी आपलं संरक्षण करू शकेल. जनेनाघस्य अघं युञ्जन् सर्वतोस्य च मद्भयम् साधूनां भद्रमेव स्यात् असाधु दमने कृते. निरपराध जीवांना कोणीही कष्ट देऊ नये.
आणि प्रत्येक व्यक्तीने विश्वामध्ये सर्वांना सद्भावानेच ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी विश्वामध्ये कुठेही जात असेल तरीही सर्वथा असे अनर्थकारी लोक जे अधर्माचा प्रचार प्रसार करतात ते मला अत्यंत घाबरून असतात. त्यामुळे अशा दुष्टांचं दमन करण्यासाठीच निरपराध व्यक्तींना मी लाभ पोहोचवण्यासाठीच पोहोचलेलो आहे. अनागह स्वीह भूतेषु य आगस कृति निरंकुशः आहर्तास्मि भुजं साक्षात् अमर्त्यस्यापि सांगदम. जो उद्दंड व्यक्ती अशा निरपराध व्यक्तींना दुःख देत आहे आणि अपराध करीत आहेत तो सर्वथा माझ्याद्वारे उपटून फेकून दिला जाईल. मी त्याचा समूळ नाश करेन. जर कोणी स्वर्गातला निवासी जरी अशा पद्धतीचं दुष्कृत्य करीत असेल, जो स्वर्गीय आभूषणांनी सजलेला जरी असेल, तरीही मी त्याला जिवंत सोडणार नाही, याची प्रतिज्ञा परीक्षित महाराज घेत आहेत. राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम् शासतोऽन्यान् यथा शास्त्रम् अनापद्योतपथानिह. शासकाचं कर्तव्यच आहे, खास करून परमधर्म आहे, की त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था याचं चांगल्या पद्धतीने पालन केलं पाहिजे आणि सर्वांना संरक्षण प्रदान केलं पाहिजे, खास करून जे दीनहीन आहेत त्या लोकांसाठी. सामान्य दिवसांमध्ये जेव्हा आपातकाळ नसेल त्यावेळी शास्त्रांच्या अनुसारच अध्यादेश जारी करून सर्वतः त्यांनी धर्माचं पालन सर्वांकडून करून घ्यायचं आहे. त्यामुळे विपत मार्गावर कोणी जाऊ नये, पाप मार्गावर कोणी जाऊ नये, याला दंड देण्यासाठीच भगवंतांनी क्षत्रिय निर्माण केलेले आहेत. त्यामुळे मी इथे आलेलो आहे आणि तुम्हाला दोघांनाही संरक्षण देऊ इच्छितो. अशा पद्धतीने विचारपूस केल्यानंतर धर्म काही सांगत आहे. धर्म उवाच एतद्वह पांडवेयाना युक्तमाता भयं वचः येषां गुणगणै कृष्णो दौत्यादौ भगवान कृतः. धर्मपुरुषाने अशा पद्धतीने सांगितलं. आता आपण जे शब्द उच्चारण केले आहेत, आम्हाला सांत्वना दिली आहे, हे पांडव वंशी व्यक्ती आपल्यासाठी हे सर्वथा उपयुक्तच आहे, बरोबरच आहे. पांडवांमध्ये अत्यंत भक्तिभाव होता आणि दिव्य गुण होते. भगवंतांचे भक्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये असे दिव्य गुण अवश्य होते आणि अशा दिव्य भक्तिमय गुणांमध्ये पूर्णपणे आध्यात्मिक रूपामध्ये स्थित असल्यामुळे भगवंत कृष्ण स्वतः अशा पांडवांचे दूत झाले होते. तर हे फार आश्चर्यकारक गोष्ट एका बैलाकडनं ऐकायला मिळते आहे परीक्षित महाराजांना, की पांडवांबद्दल सर्व ज्ञान तिथे धर्मपुरुषाला असल्यामुळे ते स्वतः बैल रूपामध्ये असल्यानंतरही हे दिव्य ज्ञान प्रकट करत आहे. अजून काय सांगताय? न वयम क्लेश बीजानी यतः स्युः पुरुषर्षभ पुरुषं तं विजानीमो वाक्य भेद विमोहितः. हे पुरुषांमध्ये अत्यंत श्रेष्ठ उत्तम पुरुष, हे निश्चित सांगणं फार कठीण आहे की कोणत्या व्यक्तीने मला दुःख दिलेलं आहे. कारण जो धार्मिक पुरुष असतो तो दुसऱ्यावरती लांछन लावण्यासाठी किंवा स्वतःच्या दुःखाला दुसऱ्याला कारण बनवण्यामध्ये उत्साह ठेवत नाही. कारण सिद्धांत रूपामध्ये दार्शनिक लोकांनी अत्यंत वेगवेगळ्या मतांनी काय केलेलं आहे, संसाराला भ्रमित केलेलं आहे की आपल्या दुःखाचं कारण कोण आहे. हे सांगण्यामध्ये काय झालेलं आहे, सर्वांना एक पद्धतीचा भ्रमच उत्पन्न करण्यात आला आहे.
कोणी म्हणतोय आपल्या दुःखाचं कारण काळ आहे, कोणी म्हणतोय पूर्वजन्माचं कर्म आहे, कोणी म्हणतो दैव आहे, कोणी म्हणतोय देवता आहे, कोणी म्हणताय पापी लोक आहे, कोणी म्हणताय भगवंत आहेत. अशा पद्धतीने नाना प्रकारची मतं दिल्यामुळे मला हे ठीकसं सांगता येईना की माझ्या दुःखाचं कारण कोण आहे. यावरूनच समजतंय की ते धर्मपुरुष आहेत. केचिद विकल्प वसना आहुरात्मानमात्मनः दैवमन्य परे कर्म स्वभावम अपरे प्रभुम. सर्व प्रकारे द्वैत म्हणजे दोन प्रकारचे भाव ठेवल्यामुळे किंवा अशा द्वैत भावाचा विरोध केल्यामुळे बरेचसे दार्शनिक असे घोषणा करीत आहेत की मनुष्यही आपले जीवनामध्ये जे सुख आणि दुःख प्राप्त करत आहे तर फक्त मनुष्यच सर्वथा या सगळ्या गोष्टींमुळे काय उत्तरदायी आहे. तर काही लोक म्हणतायत की दैवी शक्ती याला जबाबदार आहेत, तर काही जण म्हणतात की दुसरे लोक याचे जबाबदार आहेत, काही जण म्हणतात आपले कर्म जबाबदार आहेत. आणि जो अत्यंत निपट भौतिकतावादी मूर्ख व्यक्ती आहे तो हे मानत आहे की या संसारामध्ये जी प्रकृती आहे मायाशक्ती, ही मायाशक्तीच या सर्व दुःखांचं अंतिम कारण आहे. अशा पद्धतीने भ्रांत धारणा प्रसारित केली जात आहे. आणि याहूनही काही चिंतकांनी काय मत दिलेलं आहे, अप्रतर्क्याद अनिर्देशाद इति केष्वपि निश्चयः अत्रानुरूपं राजर्षे विमृश स्वमनीषया. काही चिंतकांचं असं म्हणणं आहे की त्यांचा असा विश्वास आहे की न तर्काद्वारे न बुद्धीद्वारे आपल्या कष्टांचं कारण निश्चितपणे सांगणं शक्य आहे. तर कारणाचं निदान करणंच फार कठीण आहे आणि काही जणांचं म्हणणं हे अशक्यच आहे. आणि ते कल्पनेद्वारे मनाच्या कल्पनेच्या उडाणाद्वारे सुद्धा समजलं जाऊ शकत नाही आणि शब्दही यांच्याद्वारेही त्या दुःखाला कारणाला व्यक्त केलं जाऊ शकत नाही. हे राजर्षी महाराज, आपणच काय करा, आपल्या न्यायबुद्धीद्वारे आपणच विचार करा आणि आपणच निर्णय घ्या की आमच्या दुःखाचं कारण कोण आहे. आम्ही याचा निर्णय घेऊ शकत नाही. अशा पद्धतीने सर्व जबाबदारी न्याय करण्याची हे धर्मराजांनी परीक्षित महाराजांवरच सोपवून टाकले. यावरती सूत गोस्वामी काय सांगताय, सूत उवाच एवं धर्मे प्रवदती स सम्राट द्विजसत्तमः समाहितेन मनसा विखेदः पर्यचष्टतम्. सूत गोस्वामींनी सांगितलं, हे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ, कारण शौनक मुनी समोर बसलेले आहेत, त्यांना कथा सांगत आहेत. अशा पद्धतीने धर्मपुरुषाशी बोलत असताना आणि धर्मपुरुषाने सांगितलेल्या गोष्टींना श्रवण केल्यानंतर सम्राट परीक्षित अत्यंत संतुष्ट झाले की बैल रूपामध्ये साक्षात धर्मच बोलत आहे. आणि कोणत्याही पद्धतीने त्रुटी न करता किंवा खेद शोक न करता त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं. राजोवाच धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ धर्मोऽसि वृषरूपध्री यदधर्म कृतं स्थानं शोचकस्यापि तद भवेत्. राजाने सांगितलं, अहो, साक्षात बैल रूपामध्ये आपण साक्षात धर्मपुरुषच आहात. हे आता मला सत्य समजलेलं आहे. का? कारण आपण सर्व धर्माच्या तत्वांनुसारच सर्व दिव्य ज्ञान प्रदर्शित करीत आहात. कारण आपण आपल्याला असलेल्या दुःखाबद्दल आपण त्याचं कारणच सांगायला तयार नाही. आपण स्वतः निरपराधी आहात आणि दुसरा व्यक्ती अपराधी असूनही त्याच्याबद्दल आपण इंगित करीत नाहीये, असा त्याला हात दाखवत नाहीयेत की हा
कारणीभूत आहे किंवा तो कारणीभूत आहे माझ्या दुःखासाठी, तर हे साक्षात आपण धर्मपुरुष असल्यामुळेच आपण असं वक्तव्य करीत आहात. त्यामुळे आपण साक्षात धर्म आहात आणि धर्माव्यतिरिक्त आपण दुसरे कोणतेही व्यक्ती नाहीत. हा निष्कर्ष कसा काढता येते? अथवा देव मायाया नूनं गतिर्गोचरा चेतसो वचश्चापि भूतानां इति निश्चयः. या प्रकारे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की भगवंतांच्या शक्ती या अचिंत्य आहेत आणि अनंत आहेत. कोणीही भगवंतांना आणि त्यांच्या शक्तींना आपल्या मानसिक किंवा बौद्धिक चिंतनाद्वारे किंवा शब्द चातुर्याद्वारेही त्यांचा अनुमान लावू शकत नाही. भगवंत हे आपल्या दृष्टी आणि बुद्धीच्या पलीकडे आहेत. त्यामुळे त्यांना अधोक्षज म्हणतात. ज्यांच्यापर्यंत आपले डोळे पोहोचू शकत नाही त्यांना अधोक्षज म्हणतात. कारण भगवंत हे आध्यात्मिक आहे आणि भौतिक चर्मचक्षूंद्वारे आपण त्यांना बघू शकत नाही. त्यांच्याद्वारेच प्रकट झालेल्या सर्व शक्ती आणि धर्मपुरुष यांनाही आपण आपल्या कुबुद्धीने दर्शन करू शकत नाही. त्यांच्या कृपेनेच केवळ आपण त्यांना बघू शकतो, त्यांना समजू शकतो. अशा कोणकोणत्या पद्धतीच्या तत्वांचं पालन करणारे लोकच धार्मिक असू शकतात आणि कोणते अधार्मिक असतात याचा निर्णय परीक्षित महाराज करत आहेत. तपः शौचम दया सत्यम इति पादः कृते कृता अधर्मांशैस्तयो भग्नः स्मय संगम अदैस्तव. सत्ययुगामध्ये आपल्याला चारी पाय अत्यंत मजबूत आणि सुंदर होते. ते चार पाय कोणते आहेत? तपस्या, तप करणे, पवित्रता अर्थात स्वच्छता, दया, दुसऱ्या जीवांवरती करुणा दया दाखवणे, आणि चौथं तत्व होतं सत्य. आणि या चार नियमांद्वारेच आपण अत्यंत सुस्थितीमध्ये स्थापित होते. परंतु असं मला दर्शन करायला मिळत आहे की अहंकार, कामवासना आणि नशा केल्यामुळे आपल्या तीन पायांना दुःख देण्यात आलं आहे. अधर्माच्या कारणामुळे हे तीन पाय तोडून टाकले गेलेले आहेत. कामवासनेद्वारे पवित्रता तुटून जाते, नशा केल्यामुळे तपस्याही तुटून जाते, आणि अहंकाराद्वारे काय होऊन जाते? स्वतःला शरीर मानल्यामुळे दुसऱ्याचं शरीर खाऊनच मांसाचाराद्वारे शरीर बनवण्याचा प्रयत्न सर्वथा केला जातो. फक्त एकच पाय उरला आहे, तो म्हणजे सत्य. इदानीं धर्मपादस्ते सत्यम निर्वर्तयेद्यतः तम निगृक्षति अधर्मः अयम नृतेनैधितः कलिः. त्यामुळेच आपण आता फक्त एकाच पायावरती उभं राहण्याचा खडतर प्रयत्न करीत आहात, जो आहे सत्य. फक्त एकच तत्व आता शिल्लक राहिलं आहे, आणि तेही आता हळूहळू क्षीण होणार आहे कलियुगाच्या प्रभावामध्ये. आणि या पद्धतीने आपण तर जिवंत राहण्यासाठी सुद्धा खडतर परिश्रम करीत आहात, आणि छल कपटाद्वारे आता वाढत जाणाऱ्या या कलिरूपी कलहरूपी कलियुगाद्वारे आपल्या पायांना नष्ट करण्यासाठी तो उद्यत झालेला आहे. अधर्मच धर्माचा नाश करीत आहे. तर अधर्मरूपी कलियुग आता सर्वत्र प्रचार प्रसार त्याचा होत आहे. अशा पद्धतीने न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न इथे परीक्षित महाराज करीत आहेत. आणि कोणत्या पद्धतीचा दंड आता ते अधर्मरूपी कली पुरुषाला देणार आहेत याबद्दल आपण श्रवण करूया उद्याच्या प्रातःकालीन सत्रामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे.